तुमच्यावर गुन्हे दाखल होते. तुमचं एक वक्तव्य मागे झालं होतं मराठा समाजातल्या महिला आणि मुली. असं बोललेलो नाही मी काहीच. मी एवढंच बोललोय की आपल्याला आंतरजातीय विवाह 11 आंतरजातीय विवाह करूया, आमची मुलं तयार आहेत, अशा पद्धतीचं ते वक्तव्य होतं. मी कधीही कुठल्याही माता भगिनीचं नाव घेतलेलं नव्हतं. मी त्यांना एवढंच सांगायचं होतं की 100 वर्षापूर्वी ज्या राजर्षी शाहू महाराजांनी 100 आंतरजातीय विवाह घडवून आणले, त्यामधले पहिले 25 विवाह हे मराठा धनगर घडवून आणलेले आहेत. आणि शाहू महाराजांनी कायदा पारित केलाय. आत्ताच महाराष्ट्र शासनाची योजना आहे, आंतरजातीय विवाह करणाऱ्याला 50,000, SC STतल्या बांधवांबरोबर जर आंतरजातीय विवाह झाला तर केंद्र शासनाची 2.5 लाखाची योजना आहे. मी फक्त शासनाच्या योजनेचं ब्रँडिंग केलंय. शासन पैसे देतं, पैसे आंतरजातीय विवाह करायला. आणि तुम्ही गेल्या 2 वर्षामध्ये आम्ही मागास झालो, आम्हाला ओबीसीचं आरक्षण, आम्हाला BCचं आरक्षण मागताय. तुम्ही मागास झालाय म्हणताय. आणि मी नुसतं एवढं शाहू महाराजांचं एक वाक्य तुम्हाला सांगितलं तर तुमचा लगेच जातीचा दंभ एवढा उसळून आला. जात वर्चस्वाची भावना, क्षत्रियत्वाची भावना बघून घेऊ, तुडवून काढू, ठुकून काढू, 11 जणांची टीम बनवू. अरे आम्ही काय तुम्हाला काय कुठलं काय अरबस्तान पाकिस्तान मधनं आलेले वाटलो काय? गावागावात आम्ही आहोत. तुम्ही रस्त्यावर उतरत असाल तर काय आम्ही रस्त्यावर उतरणार नाही का? त्यामुळे असल्या धमक्या बिमक्या पोकळ धमक्या कुणाला द्यायचे त्याला द्या. आमच्या नादाला तुम्ही लागण्याच्या भानगडीत पडू नका. धमक्या नाहीत, मात्र तुमच्यावर आता तब्बल 7 पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल. माझ्यावर 7 काय 70 पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले. तर आम्ही कायदा पाळणारे आहोत. आम्ही जाऊन हजर होऊ, वाजत गाजत जाऊ आणि संविधानाचा सन्मान करून संविधानाची भाषा बोलण्याचा प्रयत्न करू.